सो मी लग्न का करतोय, हे मुळात मूळ प्रश्न आहे ना हा. मग बाकीच्या गोष्टी आहेत. मला लग्न का करावं असं वाटतंय, लग्नाचा अर्थ काय नेमका, लग्न म्हणजे दोघांची ग्रोथ हे डोक्यात येत आहे का? दोघांची ग्रोथ व्हायला पाहिजे ना लग्नाने. माझं आत्ताचं आयुष्य चाललंय त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन व्हायला पाहिजे, बरोबर. तर लग्नाची गंमत आहे. लग्न म्हणजे सोबतीने राहणार आहोत. मगाशी तू शब्द वापरलास की अरेंज मॅरेजमध्ये लग्न मी सोबत राहणार आहे त्याच्याबरोबर. तर सोबत राहत असताना आपल्याला काय बरं हवं आहे, मला कळतंय का की सोबत राहणं म्हणजे काय? बरोबर आहे. तर हे जे म्हणजे 5 नाही, या खूप गोष्टी आहेत लग्नाच्या पूर्वीच्या विचार करायच्या, की मला झेपणार आहे का? म्हणजे असं म्हणलं जातं की अमुक तमुक ना माझा मित्र काय बाईकवरनं कुठे कुठे फिरत असतो, किंवा माझी एक मैत्रीण कंटिन्युअसली ना कार रेसिंगमध्ये स्वतःची कार घेऊन जात असते. ऐकायला ते खूप भारी वाटतंय. आणि मग जर मी मुलगा आहे आणि मला बायको पाहिजे, झेपेल का? हे मला झेपणार आहे का? दिसायला छान छानच आहे की सगळं, त्या डेअरिंगचं कौतुकही करावं असं वाटतं, पण माझ्या आयुष्यात मला ते जमणार आहे का? काय माझा विचार आहे? म्हणजे आम्ही नेहमी त्याला असं म्हणतो, स्वची ओळख. ओके. माझ्या स्वतःची ओळख तरी मला आहे का? मी लग्नाच्या संदर्भामध्ये माझं स्वॉट ॲनालिसिस केलं आहे का? की जे इंडस्ट्रियल ह्याच्यामध्ये शिकवतात स्वॉट ॲनालिसिस, आणि ते तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही करता पण आम्ही मुलामुलींना सांगतो की लग्नाच्या संदर्भात करा स्वॉट ॲनालिसिस. तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत, पण तुमचे ॲट द सेम टाईम विकनेसेस काय आहेत तुम्हाला माहिती आहेत का? की अमुक तमुक झालं तर तो माझा विकनेस आहे बरं का. मग त्या विकनेसवरती तुम्ही काय केलं आहे?